न्यूज, सच जरूरी है। नमस्कार दर्शकों, ये एमएनएस न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज टीम। मैं हूं आपके साथ शुभांगी। तो आइए देखते हैं आज की कुछ खास खबरें। आंगनवाड़ी सेविकाओं पर ध्यान नहीं दे रही सरकार, आशाताई सेविकाओं को नजरअंदाज किया जा रहा है। आंगनवाड़ी सेविका, आशाताई कामगार और ठेका श्रमिकों की मांगों पर यह सरकार ध्यान नहीं दे रही है, ऐसा कहना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता श्री रोहित पवार जी का था। साथ ही उनका कहना था कि सरकार गुजरात के इशारों पे चल रही है। आत्ताच अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन आहे, जिथं 20,000 25,000 पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका तसंच आशाताई त्यांच्याचबरोबर मदतनीसपासून ते कॉन्ट्रॅक्ट लेबरपर्यंत सर्वच लोक तिथे आलेले आहेत। दुर्दैव असं आहे की त्यांना भेटायला सकाळपासून आत्तापर्यंत सरकारमधून कुणीही गेलेलं नाही। याच्यावरून समजून घ्या की सरकारला सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही, ते फक्त आपल्या सत्तेमध्ये मग्न आहेत, गुजरातला मदत करण्यासाठी मग्न आहेत, बाकी यांना काही पडलेलं नाही। मंत्र्यांना एवढा वेळ नाही आहे की ज्या महिला ग्रामीण भागामध्ये सामान्य लोकांच्या मुलामुलींची काळजी घेतात, महिलांची काळजी घेतात, यांना वेळ देण्यासाठी सुद्धा मंत्र्यांना वेळ नाही। तर याच्यावरूनच या सरकारला किती अहंकार आहे आणि किती घमंड आहे हे आपल्या सर्वांना कळतं। आत्ता जाऊन त्यांना भेटलोय, पुढच्या काही मिनिटांमध्ये जर सरकारकडनं कुणीही त्यांना भेटायला गेलं नाही, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या नाहीत, तर त्या संघटनेला आम्ही पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेणार आहोत। त्यामुळे सरकारला पुढचा अजून काही वेळ आहे। या गरीब महिलांच्या आणि तिथे असणाऱ्या कामगारांचं दखल या सरकारने घेतलीच पाहिजे, चर्चा केलीच पाहिजे आणि मार्ग काढलाच पाहिजे, असं सरकारला विनंती करतो। कसं आहे, भाजपचं जे काही महाराष्ट्रातलं सरकार असतं त्यांना महाराष्ट्रापेक्षा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा गुजरातचा विकास जास्त महत्त्वपूर्ण ठरतो। आतापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे, लाखो करोडो रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येणार होती, ती गुजरातला गेलेली आहे। आता विदर्भमध्ये आपण आहोत, विदर्भाला सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता 90,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही करतो। अरे 90 पैकी 9,000 कोटी सुद्धा आपल्या या विदर्भामध्ये आलेले नाहीत। उत्तर प्रदेश 47,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट घेऊन गेल्या वर्षी गेलेला आहे। 37,000 कोटी बँकेने बॅकअप केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गुजरातला गेलेली आहे। आणि महाराष्ट्राला किती 1,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आली तर 8,500 कोटीची। म्हणजे हे दिल्लीला जाऊन काय करतात तर मंत्रिपद मिळवतात, कुठेतरी पालकमंत्रीपद मिळवतात, पण राहिला प्रश्न महाराष्ट्राचा। त्याच्यामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची भूमिका घेण्याची वेळ येते, इथं असणाऱ्या युवांची भूमिका घेण्याची वेळ येते, तेव्हा हे बिळात जाऊन बसतात, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे हे जे भाजपचं सरकार आहे ते गुजरातच्या सरकारला दावणीला बांधलेलं आहे, असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे। कारण का महाराष्ट्राच्या हितासाठी कुठेही रोजगार वाढावा यासाठी प्रयत्न करताना हे सरकार दिसत नाही। आइए बढ़ते अगली खबर की ओर। विधायक महादेव जानकर जी ने तुलजा भवानी मंदिर से देवी के 1 किलो सोने का मुकुट गायब होने पर सवाल उठाए। तुलजा भवानी मंदिर की देवी का 1 किलो सोने का मुकुट गायब हुआ। देवी के खजाने से रखे आभूषण मोती भी गायब हुए थे। इसमें संबंधित पुलिस स्टेशन में अब तक एफआईआर दर्ज नहीं की गई थी। राष्ट्रीय समाज पक्ष के नेता महादेव जानकर जी ने तुलजा भवानी मंदिर में देवी का मुकुट और अन्य प्राचीन आभूषण चोरी किए जाने का मुद्दा विधान भवन में उठाया था। आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजा भवानी च्या देवीचा 1 किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकुट गायब असल्याचे आणि दागिने तपासणी समिती दिसून आले असून तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकताच सादर केला आहे। केवळ मुकुटच नव्हे तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे। त्याचबरोबर देवीच्या नित्योपचारासाठी वापरण्यात आलेले सोन्या चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याचे उघडकीस आले आहे। सदरील प्रकरणी अद्यापही पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून या अहवालावर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही। तरी शासनाने या प्रकरणी तातडीची दखल घ्यावी म्हणून मी नीलमताई गोरे आदरणीय सभापती महोदयांनी मला मुद्दा उपस्थित करण्याची संधी दिली आणि त्याद्वारे मी दोषीवर कडक कारवाई केली पाहिजे आणि आजच्या आज उद्या 4 वाजता पोलीस पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे। आणि त्याच वेळेस 4/10/2023 रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जनस्वगाव यात्रेच्या निमित्तानं तुळजापूर येथे दर्शनात गेले असता तेथील सुरक्षा रक्षकाने
गाभाऱ्यात जाण्यापासून मला स्वतः रोखले होते आणि माझ्या अगोदर छत्रपती संभाजीराजेंना सुद्धा गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला होता। तर मी एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून अपमानास्पद वागणूक देणाऱ्या प्रशासन व विश्वस्तांची चौकशीवर आणि दोषीवर कडक कारवाई राज्य सरकारने करावी, या आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू। आइए बढ़ते हैं अगली खबर की ओर। बच्चू कडू ने विधान भवन में उठाया दिव्यांग और अनाथ बच्चों का मुद्दा। विधायक बच्चू कडू ने अनाथ बच्चों और दिव्यांगों को लेकर विधान भवन में सवाल उठाए थे। महिला बाल विकास मंत्रालय से उनकी उम्मीद है कि दिव्यांग और अनाथ बच्चों के लिए सरकार की ओर से कुछ सहायता दिलाई जाए। इस पर उन्होंने चर्चा भी की थी। दिव्यांगातून होतं, अनाथांची एक लक्षवेधी होती, ते चर्चेला आली नाही कारण प्रशासन ढप्पा आहे पूर्ण आणि उत्तरच आलं नाही लक्षवेधीचं, त्याच्यानं ते समोर ढकलल्या गेली। अनाथाचं आपण 1% आरक्षण देण्यामध्ये यश आलेलं आहे, पण अनाथांच्या जे पोरं त्या अनाथालयात राहतं त्यांची काही व्यवस्था होत नाही आहे। आता एखादा अनाथ मुलगा जेव्हा 18 किंवा 22 वर्षाच्या बाहेर जातं तर त्याला राहायला घर नाही आहे, जागा नाही, गाव नाही, त्यानं कुठं राहायचं। एखादी मुलगी जर 22 वर्षानंतर अनाथालयातून बाहेर गेली तर त्यांचा मोठा प्रश्न आहे आणि जेथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती व्यवस्था केली पाहिजे, हा आमचा मूळ मुद्दा होता। त्या संदर्भात आपण लक्षवेधी केले होते। अनाथाचं आरक्षण क्लिअर केल्यानंतर आता 22-21 वर्षापर्यंत आपण अनाथालयात ठेवतोय, पण 21व्या वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर जातो तिचा नातेवाईक, जात पात, धर्म, पंथ, कारण तिला गावही माहीत नाही, तिचा वडिलाचा पत्ता वडीलही माहीत नाही, रस्त्यावर टाकलेलं बाळ असतं आणि त्याला राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता। पण या महिला बाल कल्याणचं दुर्दैव आहे, तिथल्या मंत्र्यांकडून आम्हाला उत्तर झालं नाही, म्हणजे अनाथासोबत किती अनास्था आहे महिला बाल मंत्र्याची हे इथं दिसून येतं। आता समोर लक्षवेधी ढकलला माहीत पडतं, चर्चेला आले तर करू, पण मला वाटतं एकदम एवढ्या खासदारांना निलंबन करायचं गरज नव्हतं। ठीक आहे, जे खरोखरच दोषी आहे, काहीतरी त्यांनी गोंधळ केला असेल, पण याच्यामुळं भाजपची भूमिका ही चांगल्या पद्धतीनं जात नाही। मला काळजी आहे, मी भाजपसोबत सरकारमध्ये असल्यामुळं माझ्या मित्रपक्षाची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे। हां, अजून निश्चित आकडेवारी नाही आहे, पण किमान मला वाटतं 1 ते 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत असेल, त्याचा पण सर्वे करून आकडेवारी जाहीर केली पाहिजे। तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते काही अजून जाहीर झालं नाही। हां, बरोबर आहे, पण तुम्ही अनाथावर एकही प्रश्न नाही विचारला आणि निवड ते 130 वाले बरोबर आहे। आमदाराच्या मनातलं खरं तर भाव वेगळे आहे, पक्षाच्या भूमिका अलग आहे। आता आरक्षणात तर पाहिलं का पक्षाची भूमिकाच राहिली नाही, प्रत्येकानं आपापलं मत व्यक्त केलेलं आहे। म्हणजे आरक्षणासाठी पक्षाच्या विरोधात आमदार लोक जायला तयार आहे, पण शेतकऱ्यासाठी जायला तयार नाही। हे शेतकऱ्यांना लक्षात घेतलं पाहिजे, त्यांना धोबी पछाड दिली पाहिजे। काल जाहीर केलं ना, पण मी तेच म्हटलं आहे का एकूण 40,000 कोटीचे 44,000 कोटी जाहीर केले, पण ते 3 वर्षातले आहे आणि बजेटमध्ये आमचा हिस्सा फक्त 23,000 कोटी आहे। 2.5 लाख 10-20 लाख कर्मचाऱ्यासाठी 2.5 लाख कोटी ते 3 लाख कोटी खर्च होते 5 लाख कोटीपैकी। तर हे कोण आहे, यांना एवढा खर्च होत आहे? आम्ही 7 ते 8 कोटी लोक आहे शेतकरी शेतमजूर, त्याला 34,000 कोटीमध्ये होणार कसं? ऐतिहासिक निर्णय म्हणजे काय? गारपीट पडली मदत दिली, हा ऐतिहासिक निर्णय नाही होऊ शकत। ऐतिहासिक निर्णय घेतला होता सरकारनं, महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू केली होती, हा ऐतिहासिक निर्णय। दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं शिंदे साहेबांनं, हा ऐतिहासिक निर्णय। शेतकऱ्यासाठी ऐतिहासिक निर्णय काय होईल का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये होईल, तो ऐतिहासिक निर्णय होईल। बजेटमध्ये आमचं स्थान वाढवून देऊ। आता कृषीचं बजेटच नाही आहे ना राज्याचं स्वातंत्र्य, मग स्वतंत्र बजेट निर्माण केलं। आम्ही धनंजय मुंडे साहेबांना अपील करतो, त्यांना खास करून विनंती करतो का आपण ज्याप्रमाणे मुंडे फॅमिलीचा वारसा चालवा आणि गोपीनाथजी मुंडे ज्या ताकदीनं हे सगळे प्रश्न घेऊन जायचे, तसं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGSमध्ये झाले पाहिजे। आणि दुसरं असं का बजेटमध्ये कृषी बजेट मांडलं गेलं पाहिजे,
आणि ते संख्येच्या आधारावर त्याच्यावर तरतूद असली पाहिजे। अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, हाइक, ट्विटर, कुक, फेसबुक और कई सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं, आप इसे लाइव भी देख सकते हैं www.mnsnewst.com पर। फिलहाल वक्त हो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टी पर। नमस्कार।